ओके. मला वाटतं लोक अजून जॉईन नाही झाले. ठीक आहे, पण आपण कंटिन्यू करू कारण आपल्याला थोडाच वेळ उरलाय. मी हे म्हणत होतो की याच्यामधल्या कॉमन गोष्टी. माझा आवाज येतोय ना रे? हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हा येतोस. ओके, परत एकदा डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? हो. हा, मी हे म्हणत होतो की मोस्ट ऑफ दम ज्या गोष्टी बऱ्याचपैकी आपल्या सिमिलर असतात. या जसे जसे पुढे जाल ते काही गोष्टी नवीन वाढणाऱ्या असतात. जसं की तुम्ही वेब टेबलमध्ये जाल तर नवीन नव्याने करायच्या काही गोष्टी येतात, पण ते पण ऍडजस्टमेंटच असते जी तुम्ही जावा वापरून केलेली असते. त्यामुळे असं काही विचार करू नका की खूप काहीतरी वेगळं करायचंय. तर नावं लक्षात ठेवायची आहेत. जसं काही माऊस इव्हेंट आहेत तर ते फंक्शन्स वेगळे असतील. ड्रॉप डाऊन करायचे किंवा माऊसमध्ये डबल क्लिक करायचे, फंक्शनची नावं वेगळी असतील, तेवढी लक्षात ठेवायला लागतील. पण बाकी आता जसं की इथे ई सिलेक्टेड नाव तुम्ही लक्षात ठेवणार, बरोबर, चेकबॉक्ससाठी, रेडिओ बटनसाठी. पण करणार तेच जे तुम्ही वेब एलिमेंटवर करून डॉट करून करता. त्यामुळे मेथड पद्धत सगळ्याची सेम, फक्त आतमधले कंटेंट्स वेगळे असणार प्रत्येकाचे. ठीक आहे, कॉमन गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एक सोपं जाईल ते डोक्यामध्ये ठेवायला. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ, हे एक्झिक्यूट करू. आपण क्लिक करतो याच्यामध्ये, फक्त रन करू आहे. नेट स्लो आहे की काय कळत नाही. नेट स्लो आहे बहुतेक. ठीक आहे, बघितलं सगळ्यांनी. बटर आणि चीज आधी नव्हतं, तर त्याने त्याला चेक केलं. ठीक आहे, तर आता परत तेच प्रोसिजर सगळी करत बसायची की जे आपण तिथे केली होती. 2 वेळा मला वाटतं मी रन केलं होतं, त्यामुळे तसं झालं ते. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं तर बटर आणि चीज केलं, पण त्यांनी मिल्कला जर केलं असतं तर मिल्कचं काय झालं असतं, जे आहे ते, जे सिलेक्टेड आहे ते, त्याचं सिलेक्शन गेलं असतं. ते चेक टाइम इथे चेक आणि अनचेक हा शब्द वापरतात. इथे आपण ह्याला चेक केलं. ठीक आहे, आणि मिल्कचं बाय डिफॉल्ट चेक होतं. ठीक आहे, त्यामुळे आपण एकदा फक्त हे करून बघू. अं, याच्यावर की चेक बटर करू. कंट्रोल C, कंट्रोल V, आणि आता याचे मेथड्स. ठीक आहे, एकदा वापरून बघू काय होतंय.
सॉरी, आपल्याला हे याच्यात टाकलं पाहिजे. सेम गोष्ट करतोय मी चेकबुक साठी. ओके, बघा त्यांनी फॉल्स दिलं, म्हणजे आधीचं सिलेक्शन नव्हतं. तर आता हे सेम गोष्ट आपल्याला परत रिपीट करायची आहे, की जर आधी सिलेक्टेड नसेल तर सिलेक्ट करा. जसं की आता आपल्याला मिल्क कोणी सिलेक्ट करायला सांगितलं, तर आपण कसं लॉजिक लावणार मिल्कचं? तर हे सिंपल लॉजिक लावणार. इकडे बघा, की आधी आपण बघणार की मिल्क सिलेक्टेड आहे का. सिलेक्टेड असेल तर त्याला सिलेक्ट, सॉरी, चेक्ड आहे का, म्हणजे ही सिलेक्टेड मेथड. जर चेक्ड असेल तर काय करणार, त्याला क्लिक नाही करणार, आणि चेक नसेल तर क्लिक करणार. तर थोडक्यात प्रत्येक वेळेला आपण परत अशीच एक मेथड ऍड करणार. कळतंय सगळ्यांना? तर सेम जे लॉजिक आपण इथे लावलं होतं, ऍज इट इज तसंच लॉजिक आपल्याला परत इकडे लावायला लागेल. आणि त्याच्या आधी तर आपल्याला काय करायला लागेल, तर मिल्कचा आपल्याला तो पाथ, एक्स पाथ फाइंड करायला लागेल. त्याच्यामध्ये फक्त नाव चेंज होईल. ठीक आहे, आणि मिल्कचं नाव, मिल्कचं जे असेल ते बाय डिफॉल्ट चेक राहील, जसं यांच्यासारखं मिल्कचं नसेल. ठीक आहे, जसं की आता जर आपण इन्स्पेक्ट केलं मिल्कचं, तर इथे फक्त व्हॅल्यू मिल्क येईल. ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट झाला आयडेंटिफाय. आणि इथे फक्त बदलणार काय आपण, जर आपल्याला मिल्क ऍड करायचं असेल तर इथे फक्त एक वेब एलिमेंट जे आहे ते फक्त एक ऍड करणार वर, आणि त्याचं एक्सपाथ त्याचा फक्त बदलणार, आणि हा एक्सपाथ टाकणार मिल्क वाला. ओके, आणि याचं नाव फक्त काय होणार, तर चेक बटरच्या जागी मिल्क. हा, आणि आता जर तुम्ही ह्या चेक मिल्कला जर सुरुवातीला टाकलात इथं, तर आता आपलं फॉल्स येत होतं बरोबर, चेक बटरचं. पण चेक मिल्कचं जे आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्शन आहे ट्रू. बाय डिफॉल्ट तो सिलेक्टेड आहे. त्यामुळे आता एकदा चेक करू की असं काय येतंय. होपफुली मी जे काय करतोय तो फ्लो सगळ्यांना लक्षात येतो आणि सगळेजण स्टिंग मध्ये आहात. नसेल तर विचारा काहीतरी. ठीक आहे, बघा आता फॉल्स टू फॉल्स होतं आणि आता शेवटचं ट्रू आलं. ठीक आहे, कारण मिल्कचं बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. त्यामुळे क्लिकच्या आधीच मी चेक केलंय, तर ते ट्रू आलं. तर आता हे सेम लॉजिक इथे जे तुम्ही लावलं होतं इफचं, की इफ फॉल्स असेल सिलेक्टेड तर क्लिक करा.
तसंच सगळ्यांसाठी तेच लॉजिक आपण लावणार, की जर रेडिओ बटन फॉल्स असेल, इज सिलेक्टेड फॉल्स असेल तर क्लिक कर, इज सिलेक्टेड फॉल्स असेल तरच क्लिक कर, नाहीतर क्लिक करू नको जेव्हा आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं असेल तेव्हा. ठीक आहे, असं आपण लॉजिक इथे लावू शकतो. हे तिथे फक्त आपल्याला ऍड करायचं आहे. तर हे होतं चेकबॉक्स. तर चेकबॉक्स मध्ये आपण मल्टिपल पण करू शकतो. हे आपण बघितलं, मल्टिपल क्लिक केल्या. रेडिओ बटन मध्ये जसं मल्टिपल नव्हतं करत आपण, एक केलं की दुसरी जायची. इथे एक केल्यानंतर दुसरं जात नाहीये, हे पण आपण चेक करू शकतो. परत ई सिलेक्टेड लावून. ठीक आहे, ते व्हॅलिडेशन पण आपण ऍड करू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, ते आता तुम्ही बघा जर तुम्हाला चेक करायचं असेल तर. तर हे आपण आता दोन कव्हर केले सिम्पल मधल्या, म्हणजे याच्यामध्ये आणखीन कॉम्बिनेशन येऊ शकतं आणि मी तुम्हाला सांगितलंय की एक्सपाथ ऍक्सेसनी तुम्ही दोन्ही करा. तर रेडिओ बटन आणि चेकबॉक्सेस आपण बघितले. नेक्स्ट उद्या आपण ड्रॉपडाऊन्स बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर विंडोज बघू, अलर्ट ड्रॉपडाऊन बघू, त्याच्यानंतर अलर्ट बघू पहिले, त्याच्यानंतर विंडोज बघू, त्याच्यानंतर फ्रेम्स बघू. एवढे तरी उद्या आपण टार्गेट ठेवू कम्प्लीट करायचं, म्हणजे याच्यामधलं 6 पार्ट तरी कव्हर करायचं टार्गेट ठेवू. म्हणजे 4 उरतील आपल्या, टेबल, कीबोर्ड 7, माऊस आणि स्क्रीनशॉट. नाही नाही, आणखीन पण आहेत खाली. कॅलेंडर. सिंक्रोनायझेशन एक वेगळा पॉईंट आहे तो, वेब एलिमेंटचा पार्ट नाही. तर या 11 मधले 6 पर्यंत तरी उद्या आपण कव्हर करू, म्हणजे नेक्स्ट विकेंडला आपण टार्गेट ठेवू की सगळ्याच्या सगळे ते दोन याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे कव्हर करायचं. आणि मला वाटत नाही होईल, पण तरी टार्गेट ठेवू, कारण हे जरा जास्त आहेत मध्ये मध्ये. ठीक आहे, आणि मग आपण म्हणजे आपल्याला फ्रेमवर्क कडे वळता येईल त्याच्या पुढल्या ह्याच्यापासून, असं आपण टार्गेट ठेवू. ठीक आहे, चालतंय. उद्या आपल्याला या 4 कव्हर करायचे. उद्या आपलं रेग्युलर टायमिंग 7 वाजता. काय डाऊट असेल ते विचारा रे. अजिंक्य तुझं मी बघतो. हा, बाकी ते सोडून कोणाला काय डाऊट असतील ते विचार. ठीक आहे. चालतंय, मग थांबू आपण, उद्या सकाळी 7 वाजता भेटू. चला बाय. बाय.